27वी ठाणे वर्षा महापौर मॅरेथॉन स्पर्धेची आज ठाण्यात सुरुवात झाली आहे। ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मॅरेथॉनला ग्रीन सिग्नल दिलाय। यावेळी ललिता बाबर ही देखील उपस्थित होती। स्पर्धेत सुमारे 20,000 पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झालेले आहेत। 21 किलोमीटर पुरुष गट तसंच 15 किलोमीटर महिला गट हे मुख्य गट आहेत। याशिवाय 10, 5 आणि 3 किलोमीटरच्या विविध स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या। सकाळी 7 वाजता ही स्पर्धा होणं नियोजित होतं, मात्र पावसामुळे या स्पर्धेचा वेळ पुढे ढकलण्यात आला। वळत पुढच्या बातमीकडे। पुढच्या आठवड्यातला बुधवार मुंबईकरांना कदाचित अंधारात घालवावा लागू शकतो, कारण उपनगरांमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या रिलायन्स एनर्जी कंपनीचे हजारो कर्मचारी 31 ऑगस्ट पासून एक दिवसाच्या संपावर जाणार आहेत। नियमित आणि कंत्राटी कामगारांचा वेतन करार, कामगारांच्या मुलांना नोकरीत सामावून घेणं यासारख्या प्रलंबित मागण्यांसाठी या संपाची घोषणा करण्यात आली आहे। दरम्यान या काळात कोणताही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याला रिलायन्स एनर्जीचं प्रशासन जबाबदार असेल असा इशारा कामगारांनी दिलाय। त्यामुळे कामगारांच्या मागण्यांवरती प्रशासन नेमकं काय तोडगा काढतं हे पाहावं लागेल। मुंबई महापालिकेचा केंद्राकडून येणारा निधी थेट पालिकेकडेच यावा असं वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते अनिल देसाई यांनी केलंय। केंद्राचा निधी राज्य सरकारकडे न जाता थेट पालिकेकडे यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। जीएसटी कायद्याअंतर्गत ही तरतूद असावी असं त्यांचं म्हणणं आहे। मुंबई महानगरपालिकेचा हक्काचा निधी हा ज्यावेळेला केंद्राकडनं राज्याकडे येतोय त्यावेळेला तो केंद्राकडून राज्याकडे न थांबता तो सरळ वळता हा राज्य सरकारच्या इथं SGST मध्ये त्याची कायद्यामध्ये तरतूद हवी आहे की तो तिथं न थांबता तो थेट महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये जाईल। हेल्मेट सक्तीला झालेला विरोध बघता गिरगावमध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी रावतेंच्या हस्ते शेकडो तरुण मुलांना आणि महिलांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आलं। तरुणांना हेल्मेटचं महत्त्व कळावं यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। दुचाकीतून होणाऱ्या अपघाताची संख्या ती दिवसेदिवस इतकी वाढलेली आहे। काल परवा आलेल्या आकडेवारीनुसार 30 ते 32% अपघात केवळ हेल्मेट नसल्यामुळे तरुणांचे धोका असतो। त्यामुळे ह्या संदर्भात जागृती करावी, जास्त प्रमाणावर असावी। ज्येष्ठ ध्रुपद गायक सईद उद्दीन डागर यांना बालगंधर्व सन्मानानं पुणे महापालिकेतर्फे गौरवण्यात आलं। अजित पवार यांच्या हस्ते 51,000 रुपये रोख, शाल आणि श्रीफळ देऊन डागर यांना सन्मानित केलं गेलं। ध्रुपद गायकीची परंपरा वर्षानुवर्ष डागर घराण्याने जपली आहे। मात्र 1989 पासून मनोहर जोशी, शरद पवार, अशोक चव्हाण यासारख्या अनेक नेत्यांना सांगूनही सईद उद्दीन डागर यांना राहण्यासाठी घर मिळालं नव्हतं। मात्र बालगंधर्व पुरस्कार स्वीकारताना सईद उद्दीन डागर यांनी कुणी घर देता का घर असं म्हणत कलाकारांची व्यथा मांडली। पण हताश होऊन आपल्याला आता घर मिळेल असं वाटत नाही अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली।